पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज सद्गुरुदादा महाराज की श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान. सूर्याला ग्रहण लागेल, चंद्राला ग्रहण लागेल, माणसाच्या जीवनाला तर ग्रहण लागलेलंच आहे. नाही का? लौकिक दृष्टिकोनातून जीवन जर बघितलं तर ग्रहण सुटतच नाही. नाही का? हे 6:08 सुटलं. तुमचं केव्हा सुटतंय कोणाला माहिती. मग पुन्हा त्यातल्या त्यात एकाने म्हणायचं बाधक आहे, एकाने म्हणायचं बाधक नाही. मधल्यामध्ये तुमचं आमचं सँडविच. मोठी गंमत आहे. यालाच म्हणतात शास्त्र. नाही का? कुठेही कुणाचं मत जमतच नाही. टीव्हीवरच्या जाहिराती बघितल्या तर प्रत्येक राशीला कसं वाकडाय ते दिलंय. आजच्या पुण्यातल्या पेपरला बघितलं तर वर चौकटीत दिलंय. कुणालाही त्रासदायक नाही. चष्मा घालून बघा तर उलट चांगलंच आहे. तेव्हा कुणाला ग्रहण लागू दे नाही तर न लागू दे, सूर्याला लागू दे नाही तर चंद्राला लागू दे, ज्ञानेश्वर महाराजांची ना आपली गाठ पडली त्या दिवशी आपली मात्र राहू केतूच्या तावडीतून सुटका झाली एवढं मात्र नक्की. तो राहूही त्रास देणार नाही, केतूही त्रास देणार नाही. अहो, आमचे एक संत नुसती उडी मारली तर तो कासावी झाला. नाही का? जन्माच्या वेळेला उड्डाण केलं. ते म्हणाले हे आमच्या ह्याच्यामध्ये वाटा कोणाला पाठवला? आमचे हनुमान महाराज. मग हनुमंताच्या पुढे जर ही परिस्थिती, तर माऊलीचा अमृत अनुभव तुमच्या जवळ असल्यानंतर कशाला ग्रहण त्रास देतंय तुम्हाला? म्हणून या ग्रहातून बाहेर पडा. माझं म्हणणं काय कळलं? या सगळ्या ग्रहातून बाहेर पडाल तेव्हा अमृत अनुभव येईल. नाही तर प्रत्येक पावलाला मांजर आडवी गेली तर 5 पावलं उलट चालत जाऊन पुन्हा चालत झालं. माझं बोलणं कळलं का? माणूस मोठा विचित्र आहे. आता मांजर काय ठरवलंय होय तुम्ही येणार आहे तुम्हाला आड जावं? काय मांजराचं घेणं देणं आहे तुमच्याशी? नाही काय मांजराचं घेणं देणं आहे का की तुम्हाला आडवं जावं, तुम्हाला त्रास द्यावा? ते आपल्या रस्त्याने निघाले आणि तुम्हाला आडवं गेल्यावर वाटतं मांजर आडवं झालं. हीच खरी अंधश्रद्धा. तेव्हा तसं काही नसतं. ईश्वरी सत्तेमध्ये जे जे काही चालू राहतं आपापल्या ओघाने चालू राहतं. बरं का? किती ग्रहण असू दे आणि किती काही असू दे, साधू संतांचं नामस्मरण केलं, पांडुरंगाचं चिंतन केलं तर सगळे ग्रह उलटे पालटे होऊन निघून जातात. परवाच मी कुठेतरी पेपरमध्ये वाचलं, गोस्वामी तुळशीदासजींना कोणीतरी ज्योतिष विचारला जायचं. त्यात ज्योतिष येतो. तेव्हा त्याने विचारलं की हे तुम्हाला ज्योतिषशास्त्र येतं, ह्याच्यात आम्ही काय करावं? ते म्हणले सगळे इथे ज्योतिष दाखवते तुझे ग्रह वाईट आहेत. मग काय करावं? ते म्हणले मला विचारण्यापेक्षा ज्योतिष बघण्यापेक्षा राम नाम म्हण सगळे ग्रह पालटतील. लक्षात ठेवा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आपण हरिकृपे त्याचा नाश होय. हरीची कृपा असेल, साधू संतांचे आशीर्वाद असतील आणि तुम्ही परमार्थ मनोभावे करत असताल, केवळ कृती म्हणून परमार्थ करू नका, नियम म्हणून करू नका, साधना म्हणून सुद्धा करू नका, काय मिळवायचंय म्हणून करू नका. जे मिळूनच तत्व आहे त्याचा विलास जीवनामध्ये कसा चाललाय तो संतांचा हात धरून पाहायला शिका. हाच चित विलास. हो, तो पाहायला शिकणं. बरं का? आमचे एक सुफी संत म्हणतात
नजरों से देख प्यारे क्या रूप है तुम्हारा, नजरों से देख प्यारे, प्यार से देखेंगा तो रूप तो प्यारा ही होगा, नाही का? तसं हे प्यारे, नजरों से देख प्यारे क्या रूप है तुम्हारा. सर्व विश्वामध्ये जर बघाल तर मग ते मिथ्या नाशिवंत हे सगळं संपून जाईल आणि जगत रूपाने माझा प्रभू कसा नटलेला आहे याचं दर्शन घडणं हाच माऊलींचा चितविलास आहे. काल सांगितलं मी, चांगलं काय वाईट काय अमकं काय तमकं काय विवरण केलं बरं का. जगामध्ये कोणालाही वाईट ठरवता येत नाही, कोणालाही चांगलं ठरवता येत नाही. जी आहे ती श्रीहरीची आपापल्या ओघाने चालू असते. माझं बोलणं कळलं का? जे चाललंय ते आपापल्या ओघाने चाललंय. चांगलं का वाईट, खरं का खोटं, काही प्रश्न नाही. आपापला ओघ आहे, ओघाने चाललंय. कोणाला चांगलं वाटेल, कोणाला वाईट वाटेल. त्याच्यातलं सार कळेल त्याला एवढंच कळेल की ही लीला आहे, नाही का. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये चांगलं वाईट इंडिव्हिज्युअली असतं. आणि अजून सांगू का, वयोमानानुसार सुद्धा चांगलं वाईट बदलतं. व्यक्तितलं चांगलं आणि वाईट सोडून द्या. तुमचं चांगलं निराळं, माझं चांगलं निराळं, माझं वाईट निराळं, तुमचं वाईट निराळं. मला ही भाजी आवडल्यावर आनंद वाटतो, ती भाजी वाढल्यावर नाही आनंद वाटत. हा मनुष्य समोर आल्यानंतर आनंद वाटतो, तो आल्यानंतर वाटत नाही. द्या सोडून. आलं का लक्षात? पण आपल्या आपल्या जीवनामध्येच किती पालट झाला, नाही का. काही काही माणसं माझ्या आयुष्यात अशी आली की बाटलीने झोपत होते आणि बाटलीने उठत होते. बरं का. कुणाचं तरी तंगड तोंडात असल्याशिवाय त्यांचं जीवन सुखाचा जात नव्हतं. मांसाहार होता, वाम मार्गाने वागणं होतं. कालांतराने आली माळ घातली, जीवन इतकं पालटलं की जे ग्राह्य होतं ते त्याज्य झालं. काय जीवनामध्ये सगळं बदललं. लहानपणी जो मित्र वाटत होता कालांतराने नाही वाटला. नाही, जीवन किती पालटतं. आपल्या आपल्यातला बदल आहे ना. मंगळाष्टका पडण्यापर्यंत सगळंच बरं असतं. नाही का, सगळंच बरं असतं. कारण करताना एकमेकाला पसंत करून करतात, पण पुढचं संगतीतली पसंती, नाही का. तेव्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये आवडीनिवडी पालटतात असं नव्हे. आपलं जीवन जसं पुढे सरकतं तसं आपल्या जीवनातल्या सुद्धा आवडीनिवडी पालटल्या. प्रवचन कानावरून जात नव्हतं, तर आता प्रवचनाशिवाय कानात काही जात नाही. किती पालटलं बघा ना, किती पालटलं. हे जीवन असंच आहे. म्हणून काय अमकं का तमकं असे अर्थ लावत बसू नका. सगळ्याचं सारभूत काय वाईट आणि काय चांगलं या तपशिलात जाणं, त्याच्यापेक्षा जे येईल त्या स्वरूपामध्ये प्रभू नटलेला आहे एवढं कळल्यानंतर आनंद तरी वाटेल. एक नेहमी विषय मी मांडत असतो. काल आपल्याला म्हटलं अमकं तमकं वाईट चांगलं, पण त्याच्यामध्ये एक भाग आहे, सर्व जरी प्रभू नटलेला आहे तर त्याच्यातलं जे योग्य आहे आपल्याला ते स्वीकार करा, नाही का. चला आता उलट बाजूने सांग. सिंहात सुद्धा देव आहे म्हणून त्याच्या तोंडात का गळा द्यावा. एक म्हणले, महाराज तुमचं प्रवचन ऐकून आम्ही काल गेलो आणि तिथे त्या वाघाच्या तोंडात हात घातला. त्यांनी खाल्ला. तुम्ही सांगता सर्व देऊन खाल्ला कसा. मी म्हटलं तुकाराम महाराजांनी एक गडवं लिहिलंय, सर्प विंचू नारायण पण दोरुनी वंदावे. नाही कळलं का तुम्हाला? काय सर्पही नारायण आहे, विंचूही नारायण आहे, वाघही नारायण आहे, शिवही नारायण आहे, पण त्याच्यातला स्वभाव ओळखून त्याच्याशी वाघ. माझं बोलणं कळलं का?
सासूची देव आहे, सुनेची देव आहे. आता जास्ती पटलं बघा. काय सासूतला देव कोणत्या प्रकारचा आहे? 33 कोटी पैकी सुनेतला देव कोणत्या प्रकारचा आहे? 33 कोटी पैकी हे ओळखून वागलं म्हणजे त्रास होत नाही. तेव्हा एवढं नीट लक्षात घ्या. आणि नाहीतर मला म्हणतील, मामा महाराज आम्ही असं केलं तसं केलं, तर तसं कसं झालं? हे सर्व ब्रह्म आहे, तो एक भाग निराळा आहे वेदांताचा. ती एक कथा अशी आहे की एक सर्व ब्रह्म आहे, सर्व ब्रह्म आहे, सर्व ब्रह्म आहे, सर्व ब्रह्म आहे म्हणून गुरुनी सांगितलं सर्व ब्रह्म आहे. मग तो आचारात आणू लागला. आचरणात आणताना समोरून हत्ती येऊ लागला, मोठा थोडा हत्ती. मग तो असा डुलट 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 येत होता बरं का. मग त्यांनी ऐकलं की एवढं प्रवचन ऐकतोय, सर्व ब्रह्म आहे म्हटल्यावर हत्ती आपल्याला काय करणार आहे? तोही ब्रह्मन मी ब्रह्म. जवळ आला, वरचा मात सांगतोय, अहो महाराज बाजूला व्हा, अहो महाराज बाजूला व्हा. गाढवा तुला काय अक्कल आहे? सर्व ब्रह्म आहे. कळलं का तुम्हाला? जवळ आल्यानंतर आता त्याला वरच्या माताला गाढव म्हटल्यावर तो ऐकेल का? त्यांनी घातलं, त्यांनी जे एक सोंड दिली उडवलं. तितक्यात गुरु तिथे आले. त्यांना माहिती होतं हे महामूर्ख आहे. ते सुद्धा त्याचंच लक्षण आहे बरं का. एक लक्षात ठेवा, मूर्खपणा सुद्धा ईश्वरी सत्तेतला एक विलासच आहे. कोणचंही त्याज्यन, कोणचंही ग्राह्य करायचं काही कारण त्यांना माहिती होतं हे कसं आहे. एवढं म्हटल्यावर ते गेले. म्हणला, काय महाराज, आयुष्य तुमच्या आश्रमात काढलं आणि इतकं फसवतं आम्हाला? ते म्हणले, बाबा काय झालं? तुम्ही म्हणला सर्व ब्रह्म आहे. सर्व ब्रह्म आहे म्हटल्यानंतर हत्तीने मला कसं मारलं? अरे पण तुझ्या लक्षात येत नाही, वरचं हत्तीवर बसलेलं ब्रह्म काय सांगत होतं? नाही का? अरे हत्ती जर ब्रह्म आहे तर वरचा महात ब्रह्म नाही का? तू तुझ्या दृष्टिकोनातून वाकडा. हत्ती जेवढा ब्रह्म, खालचं ब्रह्मांचं का तुला उडवलं? तर वरच्या ब्रह्माचं ऐकलं नाही म्हणून. म्हणले, महाराज हे माझ्या लक्षात आलं नाही. बरं झालं म्हणले, चल आता जा घरी. तसं एक लक्षात ठेवा, प्रवचन ऐकत असताना नीट लेवलने ऐका, नाही तर उलट अर्थ घेऊन बसा. नाही का? हो, नाही तर माणसं काही उलट अर्थ घ्यायला काही हो उलटे सुलटे अर्थ चटकन घेऊन टाक. काय कोणीतरी म्हणतील, महाराजांनी काल गणिकेची स्तुती केली. अरे तिची स्तुती केली नाही. काय मी काल काय सांगितलं की ते त्याच आहे, कोणचंही असू दे, असं त्याला डावलता येत नाही. ते ते त्या 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 गोष्टीतला भाग आहे. आलं का लक्षात? म्हणून त्या त्या पद्धतीने त्याचा त्याचा स्वीकार करावा, त्याचा त्याचा आनंद भोगावा. एवढं कळलं म्हणजे बरं होईल. नाही तर सर्व ब्रह्म करायला जाल. हो, एक असंच येडं प्रवचनाला आमच्या येऊन बसलं. अहो, प्रवचन झाल्यानंतर जो येईल त्याला हात लावून असं पकडून लागला. समोर बाई चालली, ते तिच्या पाठीला हात लावला, असं केलं. पुढचीला हात लावला, असं केलं. बायका प्रवचनातून होत्या म्हणून संभावित होत्या. दुसरी एक होती, बाहेर गेल्यानंतर म्हणले, तुमच्या जीवाला काही वाटतं की नाही, लाज वाटते की नाही? सगळ्या बायकांच्या पाठ. तुम्हाला म्हणला, हेच का प्रवचन ऐकता महाराजाकडून? सगळं ब्रह्म, तुम्ही ब्रह्म नाही का? तिने एक अशी कानफडात मारली. ते म्हणली, का मारली? अहो काय, कुठे एका ब्रह्माने दुसऱ्या ब्रह्मानं मारलं? मी काय सांगतोय, एक व्यावहारिक जगत आहे, एक प्रातिभासिक जगत आहे आणि एक आध्यात्मिक जगत आहे. हे थोडंसं लेवलने ऐका. आणि अमृत अनुभव ह्या सगळ्याच्या पलीकडचा आहे. आणि सगळ्याच्या पलीकडचा असताना ऐकताना त्या लेवलनी ऐकावं, तरच त्याचे अर्थ लागतात. नाही तर मग काहीतरी उलट सुलट होऊन जाईल.
नाही का. आणि मग उगीच प्रत्येकाला आडवत बसाल तसं जमत नसतं, नाही का. व्यावहारिक जगतातले अर्थ व्यावहारिक जगतातून सुटावे लागतात, नाही का. हां, किती बाबा महाराज मोठे असले तरी माझीच चप्पल म्हणायची पाहिजे, नाही का, आपली म्हणायची. प्रवचन झाल्यानंतर चपल्या काढून ठेवलेल्या असतात, जी नवी आहे तिच्यात पाऊल घालून जाऊ का निघून. शेजारचा म्हणला, अहो दिसत नाही का तुमची इथे आहे. अहो म्हणला, काय तुमची काय आमची काय. अरे वा, तुमची काय आमची काय. लक्षात ठेवा, व्यवहारात जगतामध्ये व्यावहारिक पद्धतीने चालावं लागतं. आध्यात्मिक जीवनामध्ये कोणी कमी नाही, कोणी श्रेष्ठ नाही, आहे ते अगदी बरोबर आहे. मी जरी प्रवचन करत असलो आणि तुम्ही जरी खाली बसला असला तरी तुमच्यात माझ्यात कुठेही फरक नाही. तुमच्या माझ्या रूपाने एक प्रभूचा विलास चाललेला आहे, एवढंच आपण बघणं, हे नीट लक्षात घ्या. म्हणून थोडंसं मुद्दाम सावध केलं, खुंटा हलवून, की जी ती गोष्ट ज्या त्या पद्धतीने ऐकावी, म्हणजे ते बरोबर कळतं. आता विलास चालू असताना आपण काल ऐकलं, प्रियोच्ची प्राणेश्वरी उलथे आवडीचे सरोभरी, चारुस्थळी एक हरी एक अंगाचा. प्रियोच प्राणेश्वरीच्या रूपाने आपली आवड उलथी भोगत आहे, नाही का. चला, कालच्यापेक्षा अजून एक जवळचा दृष्टांत देतो. तुम्ही कपडे उपडे करता आणि आरशात बघता. आरशात बघितल्यानंतर काही तुम्हाला अज्ञात आहे का, नाही का. साडीचा रंग माहित नाही का, शर्टचा रंग माहिती नाही का, माहिती नाही का, सगळं माहिती आहे. कुंकू बघताना, कुंकू लावताना आरशातच बघितलं होतं ना, पावडर लावताना आरशातच बघितलं होतं ना. तरी पण निघताना काय केलं, नाही म्हणजे कोणाला बघितलं, नाही म्हणजे जे बघितलं ते कुणाला बघितलं, कुणाला वा म्हणाला, कुणाला बघितलं नाही. आपणच आपल्याला बघून आपल्याला आपल्यात आनंद झाला. काय मैत्रीण भेटली, तुला हा रंग चांगला दिसत, तुला काय करायचंय, मला बरं वाटतो ना. सिंपल, मला बरा वाटतो ना. लक्षात ठेवा, तसं आरशातून कुणाचंच मुख बघितलं नाही, आपलंच आपलं आवड, आपलंच मुख असं बघून उलथी आवड भोगली. प्रियुच्ची प्राणेश्वरी उलथे आवडीची सरोवरी, चारुस्थळी एक हरी एक अंगाचा. आता दिसायला दोन दिसलं, पण दोन्ही अंग एकच होती. आरशात दिसणार आणि समोर दिसणार दोन्ही एकच आहे, एक रूपताच आहे. आणि म्हणून जरा पुढे आपण जाऊया. महाराज पुढच्या ओळीमध्ये, आवडीचे निवेगे एक एका ते गिळती अंगे, की द्वैताचे निपांगे उघळते हाती. शिवशक्ती प्रेमाच्या वेगाने एकमेकास गिळतात व द्वैताच्या निमित्ताने एकमेकाला पुन्हा प्रकट करतात. आवडीच्या वेगाने एकमेकाला गिळत असतात. म्हणजे काय, काही वेळेला जगत दिसतं, काही वेळेला परमात्मा दिसतो. जगत रूपाने प्रभूचा विलास बघायला गेलं की काय दिसलं, शक्ती दिसली. मग प्रभू असा दौडून राहिला. लपे तव तव न दिसे, प्रगटे तव तवा भासे, प्रगटना लपाला असे न खोमता. काय, म्हणजे जेव्हा जगत दिसलं तेव्हा तो लपून होता, आणि तो जेव्हा प्रगट झाला तेव्हा जगत दिसलंच नाही. एकमेकाला गिळतायत. काय करतायत, काय खेळ चाललाय आपल्यात, एकमेकाला गिळतायत. हा शिवशक्तीचा आनंद आहे, संयोग आहे, मोठा लीला चालू आहे शिवशक्तीची. आवडीचे निवेगे एक एका ते गिळता अंगे, की द्वैताचे पांगे उघळीता हाती. पुन्हा एक होतात, पुन्हा द्वैतात येतात, पुन्हा एक होतात, पुन्हा द्वैतात येतात. नवरा बायको भांडतात, भांडल्यानंतर तडतड तडतड निघून जाते.
पुन्हा 10 मिनिटांनी येते, दूध ठेवलंय. काय कळलं तुम्हाला? ह्याचा अनुभवच नाही तुम्हाला. काय आहे ना, लीला आहे ही सगळी. काय दूध ठेवलंय, पुन्हा घेतलं नाही का दूध, अजून गार होत आहे ना, पुन्हा बिस्किट आणू का? बिस्किट आणू का? अरे हो घेतो ना. सुरुवात झाली. काय कळलं? भेद झाला, पुन्हा अभेद झाला, अभेद झाला, पुन्हा भेद झाला, भेद झाला, पुन्हा अभेद झाला, आणि अशी लीला चालूच आहे. मग पुन्हा काहीतरी झालं. काय मोजे कुठे आहेत? अहो काल धुवायचे विसरले, आणते. मग ते बूट घालताना आपटून आपटून बूट घालते, तरी पण ते लवकर या, येतो का? काय आणायचंय का? अरे कळलं का? एक एका ते गिळत आहे. हाच तर विलास आहे अमृतानुभवाचा. तुम्हाला वाटेल हे असं स्थिर होऊन, तसं काही नाही. ते कळायचंच नाही, कधी डोक्यात शिरायचं नाही. काय एक लक्षात ठेवा, या तत्वज्ञानाला ज्ञानेश्वर महाराजांनी जी उपमा दिली आहे, चिद विलास म्हटलंय. दुसरं नाव आहे स्फूर्तिवाद शास्त्रीय परिभाषेतून, की एक जे आहे ज्ञान म्हणजे स्फुरण, स्फुरण म्हणजेच ज्ञान. एक एका ते गिळत आहे. आलं का लक्षात? मग सकाळी जरा रागवा गेला तर संध्याकाळी काहीतरी तिला वेणी विणी अशी घेऊन येतो. नसेल येतात तर घेऊन या, नाही जाताना घेऊन जा. आनंद असतो सगळा हा जीवनाची. एक लक्षात ठेवा, लीला म्हटल्यानंतर हे असणारच. कृष्णाच्या लीलेमध्ये जर राक्षस आहे, काय म्हटलं मी? अहो कृष्णाच्या लीलेमध्ये काय सगळा कृष्णच आहे का? नुसता एकटा कृष्ण असता तर लीलाच झाली नसती. तिथे कंस आला, तिथे पुतना आली, सगळ्या आल्या, राक्षस आले, गोपाळ आले, आणि प्रभूच्या प्रेमामध्ये रंगून गेलेल्या गोपीही सगळे झाले. आणि म्हणून महाराज म्हणाले, एक एका ते गिळत आहे. जरा पुढे जाऊया, जास्ती मी काय आता थांबत नाही. जे एकची नव्हे एक सरे, दोघा दोन्ही पण नाही पुरे, काही नेनोनिया साकारे स्वरूप जिये. एकची म्हणो एक सरे, तरी भावितेनी येथे दुसरे, म्हणून द्विधाची खरे, तरी तेही नव्हे. एक म्हणावं तर दोन दिसतं, आणि दोन म्हणावं तर एक आहे. शकले दोन दिसतात पण असतं एक. बरोबर आहे की नाही? काही काही फळं अशी दिसतात, पण आहे काय? एकच. एकच. ते काही दोन दिसत नाही. दिसायला दोन दिसते, पण असायला काय आहे? एक आहे. स्वरूपी हा भेद नाही, आणि भासला तरी तेथेची पायी. आता म्हणावे काही वेगळे किंवा एक. अहो काय एक म्हणता का वेगळं म्हणता? काय म्हणता? स्वतंत्र जरी तुझे असते, तरी दुसरेची म्हणू येते. एवं एकानेका परवते स्वरूप मात्रची. इथून तिथून जर स्वरूप मात्र आहे, तर एक तरी काय म्हणावं आणि दोन तरी काय म्हणावं? अथवा हे कसं आहे म्हणाले मग? हे तुम्ही काय महाराज करताय? एक म्हणताय काय, दोन म्हणताय काय, पुन्हा एक म्हणताय काय, एक म्हणू नाही म्हणताय काय, दोन म्हणू नाही म्हणताय काय? अहो काय चाललंय काय? आमचं तर काही डोकं चालत नाही. काय चाललंय? महाराजांनी उत्तर दिलं, वाचारंभण, वाचेचा विलास. वाचेचा विलास. आत्ता जे सांगितलं ना, हे भांडण म्हणजे काय? विकार आहे का? नाही. संसारातला विलास, संसारातलं कौतुक. हो, हे काही भांडण बिंडण नाही की लगेच तिने आपली पिशवी भरली आणि माहेरी गेली, अशातली भानगड नाही. कसा आहे हा? विलास आहे. काय शब्द वापरला? मग हे एवढं सांगता मग का? अरे वाचारंभण आहे, हे वाचेचं रमण आहे.
कौतुक आहे. जरा खोड काढल्याशिवाय बरं वाटत नाही, जरा चिडवल्याशिवाय बरं वाटत नाही. भाजी चांगली झाली तरी मुद्दाम म्हणायचं चांगली झाली नाही. काय म्हटलं मी? भाजी चांगली झाली तरी जेवणामध्ये रसनिर्मिती व्हावी म्हणून काय व्हावं? कशी झाली हो भाजी? काय कमी आहे? मीठ कमी आहे का, जास्ती आहे का? मग ती चाकून बसते, काही नाही हो, सुंदर झाली आहे. असा तुझी असेल, माझी नाही. ती म्हणली मला माहिती आहे आता 30 वर्ष झाली. मग 30 वर्ष झाली ते विचारतेच कशा करता? अहो विचारते एवढ्या करता, ऐक्यात चांगली झाली हे तुम्हालाही कळलं आणि मलाही कळलं, पण ऐक्यात जे आहे ते भेदात यावं म्हणजे मलाही आनंद वाटेल आणि तुम्हालाही आनंद वाटेल. लक्षात येते का? तसं हे सगळं काय चाललंय आता? म्हणून ही प्रवचनं नाहीत, म्हणून इथे उपदेश करायची काही भानगड आहे का तुम्हाला? बिलकुल नाही. इथे उपदेश नाही, केवळ वाचारंभण. पुढे शब्द वापरलाय बघा, तेथे पुरते नाही किंवा दोहीची एकपण वचन विलास सुची. दोघांचं एकपण किंवा दोन पण मांडणं हा केवळ वाचेचा विलास आहे. आता जे सत्ता ज्ञान एकले चिन्मात्र पूर्ण म्हणून स्वरूपी संचले जाण आणि म्हणतली असे जे. काय? सत्ता तेच ज्ञान, ज्ञान तेच सत्ता आणि मिळून आनंद सत्ता मात्र ज्ञान. एवढा एक शब्द लक्षात ठेवा, अमृतानुभवातला सारभूत असा, सत्ता मात्र ज्ञान. पुन्हा 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 सांगतो, गुणमय ज्ञान नाही, वृत्ती ज्ञान नाही, सत्ताच मात्र ज्ञान. ते कसं आहे? परवा सांगितलं, नित्य उपलब्ध. हे प्राप्त होणारं ज्ञान नाही, तर नित्य प्राप्त असणारं ज्ञान आहे. आणि म्हणून महाराज म्हणाले इथे कसं घडतं? हे बघा, आता थोडासा मोठ्या भाषेत सांगू का? असं सांगितलं, इदम आणि अहम. दिसतंय जे दृश्य ते इदम आणि हे अहम. काय भाग आला? इदम आणि अहम. आता हे मी सांगितलं त्याच्यात हे आलंय, तरी पण जरा मोठे शब्द वाचले ऐकले म्हणजे तुम्हालाही वाटेल की महाराजांना थोडंसं काही येतं. हे सांगणं हाही विलासच, हे सांगणं हा सुद्धा वाचा रंभणच, नाही का? इदम म्हणजे काय? इदम अहम म्हणजे इथे इदम आणि अहम हे दोन नाही, दोन्ही एक आहेत, पण विलासा करता हे बघा. चला आता सांगण्याकरता थोडंसं भेद करू. आतापर्यंत कोण प्रवचन करत होतं? मीच ना, बरोबर आहे ना? पण गंमत तुम्हाला सांगतो, मी प्रवचन करत असताना मी प्रवचन करतो हे विसरलोच होतं. आणि ज्या क्षणाला मी प्रवचन करतो हे विसरलं, तिथे इदम आणि अहम दोन्ही एक झाला. काय झालं? काय एक झालं? इदम आणि अहम दोन्ही काय झालं? आता मी प्रवचन करतोय हे जेव्हा मी तुम्हाला सांगायला सुरुवात केली, तेव्हा एक प्रवचनकार आणि तुम्ही ऐकणारे. पण इतक्या वेळ मी प्रवचन करतो हे माझ्या लक्षातच नव्हतं. प्रवचन आपापल्या ओघाने चाललो, ओवी वाचली जात होती, अर्थ प्रगट होत होते, अर्थ सांगितले होते, सांगत जात होते, दृष्टांत ठरवलेले नव्हते, ओघाने येत होते, ते मुखातून बाहेर पडत होते. म्हणजे प्रवचन करत नव्हतो मी. काय? पण इथे कसे? मग आपल्याला विसरणं, अहम विसरला की इदमही संपलं. इदम आणि अहम दोन्ही संपले म्हणजे कळलं का? काय झालं? एक एका ते गिळूप आहे. काय गिळूप आहे? एक एका ते गिळूप आहे. चला अजून कितीतरी दृष्टांत देऊ. बायका स्वयंपाक करत असतात, बरोबर आहे ना? त्या स्वयंपाक करत असताना इतक्या एकरूप झालेल्या असतात की काही वेळेला त्यांना नवऱ्याने हाक मारलेली सुद्धा कळत नाही, बरोबर आहे ना? मग तो म्हणतो, अगं काय बहिरी झालीस की काय? मी ऐकलंच नाही. अहो काय, मी ती भाजीवर बघत होते, करपू नाही म्हणून हलवत होते. काय आता जाणून हलवत होती का? भाजी करते हे तरी लक्षात होतं का?
त्या भाजी करण्याशी, त्या कृतीशी ती एकरूप झाली होती आणि अहम आणि इदम एकरूप झाले होते, म्हणून परिच्छिन्न शब्द ऐकायला येत नव्हता. एकरूपता, एकरूपता. म्हणून दोही अंगाची आटणी गिवसत आहाती एकपणी, झाली भेदाची वाहणी आधी आधी गे. भेद संपलाच इथे. इदम व अहम हा आणि हे कसे आहेत, दोन स्फुरण आहेत. इदम हे जसं स्फुरण आहे तसं आम हेही स्फुरणच आहे. जे एकचे नवी एक सरे, दोघा दोन्हीपणे नाही पुरे, काही नेणोणी साकारे स्वरूपी जिये. एकचे नवी एक सरे. म्हणून महाराज, तरी प्रकृती पुरुषाचे नि आकारे, स्वरूपेची असती साकारे, संचले असे साकारे, स्फुरत रूप एक. यांना एक म्हणावे तर एकदम एकही म्हणता येत नाही, कारण दोन भासतात. मग दोन म्हणा, दोन म्हणावे तर दोघांना दोन पण पूर्ण नाही. दोघांना दोन पण पूर्ण नाही. एक एकाशिवाय, एक एकाशिवाय देवीशिवाय देव नाही, देवाशिवाय देवी नाही. ऐसे निरुपाधिके जगाची जी जनके, म्या वंदिली मुळिके देवो देवी. चला थोडंसं माहिती वजा सांगतो तुम्हाला. असावं कानावरून जावं, म्हणजे ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात ते कळेल. असं आहे. एक सांख्य मत आहे, एक शंकराचार्यांचं मत आहे आणि एक ज्ञानेश्वर महाराजांचं मत. तेव्हा भाग असा आहे की सांख्य काय म्हणतात, प्रकृती सापेक्ष पुरुष. सांख्य मत प्रकृती पुरुष. सांख्यांची प्रकृती स्वतंत्र आहे आणि पुरुषही स्वतंत्र आहे. जास्ती तपशिलात जात नाही, तुम्हाला चिदविलास ऐकायचं. पण ही थोडीशी जी मतं येत आहेत, कारण इथे प्रकृती पुरुष सुद्धा शब्द येतो, प्रत्यय प्रतिती शब्द येतो. पण इथलं ज्ञानेश्वर महाराजांची भूमिका काय आहे हे कळणं आवश्यक आहे. काय आता चला दृष्टांत देऊ. अहो, तुमची बायको आणि आमची बायको, दोघालाही बायको आहे, पण आमची बायको स्वतंत्र आहे आणि आमची परतंत्र आहे. तुमची स्वतंत्र आहे, आमची परतंत्र आहे. काय कळलं? आमची परतंत्र का, तर ती कमवत नाही, आम्ही कमवतो. तुमची स्वतंत्र का, तर तुमच्या बरोबरीने ती पगार घरात आणते. कळलं? म्हणजे अगदी तुम्हाला 5 रुपये 10 रुपये तिला मागायची गरज पडत नाही. किंबहुना भाजी बिजी बटाटे सगळी ती आपल्या पगारातूनच. कळलं का? दोघांच्याही बायका, एक परतंत्र आणि एक स्वतंत्र. अगदी साड्या बिड्या घेताना प्रत्येक गोष्ट नवऱ्याला अगदी विचारून, एवढ्याची घेऊ का, तेवढ्याची घेऊ का, काही सांगत नाही. बाजारातून घेऊन येतं, नवऱ्याला सांगते, बघितलं का, मला दिसली चांगली, छान होती हो, कलर बिलर छान, मला दिसली नाही, कितीला पडली, 1000ला. पैसे होते का, चेक फाडून दिला. माझं कळलं मग. दोन्हीही पत्न्यास, एक स्वतंत्र. तर आता हे विसरून जा, हे तुम्हाला कळण्याकरता म्हणून सांगितलं. कशाकरता सांगितलं? इथे सांख्यांची प्रकृती आणि पुरुष, इथे प्रकृती आणि पुरुष दोन्ही स्वतंत्र आहेत. आई बसा, लागेल बिगेल पडाल, आई बसा, बसा, निवांत बसा. चढ आहे तिथे, कुठे पाय बी वाकडा पडला, धर रे बाबा, नको. बर, ही जुनी हाड बघा अशी असतात. काय इथे बऱ्याच अशा बसल्यात, त्या इथे सांगतात, अजून मी माझं कुणाला करून देत नाही, लुगडं सुद्धा माझं मी धुते, आपण काही कुणावर अवलंबून नाही, होईल तेव्हा बघू. कळलं का? मोठं अवघड असतं काम. कळलं का? प्रकृती स्वतंत्र. आहे ना स्वतंत्र, ते ऐकणारच नाही कोणाचं. माझं बोलणं कळलं?
ते कोणाला जे आपलं करायचं ते, म्हणून ही सांख्यांची प्रकृती आहे. सांख्यांची प्रकृती ही स्वतंत्र आणि पुरुष ही, आता एक सांगतो, सांख्यांची प्रकृती जड आहे आणि पुरुष चिद आहे. काय सांगितलं? सांख्यांची प्रकृती जड आहे आणि पुरुष चिद आहे. जास्ती तपशिलात जात नाही, जरा पुढे जाऊ. शंकराचार्यांच्या मताप्रमाणे दोन भाग आला, एक माया आणि एक ब्रह्म. ब्रह्म आणि माया. सांख्य म्हणतात प्रकृती पुरुष. इथल्या तत्वज्ञानामध्ये ब्रह्म आणि माया. इथे माया परतंत्र आहे आणि ब्रह्म स्वतंत्र आहे. माया परतंत्र आहे, ब्रह्म स्वतंत्र आहे. माया मिथ्या आहे आणि ब्रह्म सत्य आहे. म्हणून ब्रह्म सत्य, जगत मिथ्या. इथे जगतच नाही, म्हणून ज्ञानोबारायाच्या तत्वज्ञानात मिथ्या म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. प्रभूच नटलाय तर मिथ्या कुठला? कळलं? असं थोडंसं तुम्हाला पुढे सरकत नाही. काय ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? शंकराचार्य लक्षात आले ना? काय सांगितलं? माया ब्रह्म, परतंत्र स्वतंत्र, मिथ्या सत्य, एक अपूर्ण एक पूर्ण. एक अपूर्ण आहे, एक पूर्ण आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या तत्वज्ञानामध्ये काय शब्द आले? ओवी कशी आली पहिल्यांदा? ऐसिये निरुपाधिके जगाची जे जनके म्या वंदिली मुळिके देवो देवी. काय शब्द आले? देवो देवी. आता लक्षात ठेवा, इथे परतंत्र नाही, इथे स्वतंत्र नाही, समरूपेन. ऐकलंय ना? समरूपेन शब्द रोज चालू आहे. कशी आहे? समरूपेन. दोघही समत्वानी आहेत. कसे आहेत? सार्ध सार्ध, दोघही अर्धे अर्धे आहेत. आलं का लक्षात? हो. आणि एक सांगू का? दोघही पूर्ण नाहीत. दोघही पूर्ण नाहीत म्हणजे काय? दोघं मिळून पूर्ण आहेत. पूर्ण नाही शब्दाचा अर्थ त्यांना पूर्ण अपूर्ण म्हणण्याची गरज नाही, इतके पूर्ण आहेत. पूर्ण अपूर्ण म्हणण्याची गरज नाही, सगळ्याच्या पलीकडे ते आहेत. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या तत्वज्ञानामध्ये मिथ्या मिथ्या शब्द काही वापरत नाहीत. ते हा शब्दच येत नाही त्यांच्याकडे. हे एक एक तत्वज्ञानाचं भाग आहे. ज्या त्या काळामध्ये जे ते तत्वज्ञान ज्या त्या पद्धतीने सांगितलं गेलं, त्याच्यामध्ये कोणाचं बरोबर का कोणाचं चुकीचं हा काही इथे चर्चेचा विषय नाही आहे. काय ज्याला जसं कळलं तसं त्यांनी लिहिलं. पण शेवटी आपल्याला एकच बघायचं आहे की अमृतानुभव ग्रंथाचं निरूपण जर चालू आहे तर ज्ञानेश्वर महाराज आपल्या तत्वज्ञानात कुठे येऊन थांबले? काय लक्षात ठेवा, इथे नाशिवंत म्हटलं जातं. बरोबर आहे ना? ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? ते म्हणतात नाशिवंत नाही, नित्य नूतन रूपाने प्रगट होतं. नाशिवंत म्हटलं की मिथ्या आलं आणि नित्य नूतन रूपाने प्रगट होत आहे म्हटलं की चिदविलास झाला. बरोबर आहे ना? बघा फरक कसा झाला? एक निगेटिव्ह अप्रोच झाला, मिथ्या नाशिवंत. हे कशा आहेत? हो, नित्य नूतन. मी एक आवडीने ओवी मागे सांगितली होती, पण त्याला ओघाने आला तो पुन्हा सांगतो. एकदा शिव आणि पार्वती दोघेही बसले होते. आता त्यांचाच खेळ आहे हा सगळा. शिवशक्ती, शिवशक्तीचाच खेळ आहे हा सगळा. दोघेही बसले होते, काही नाही, निवांत होते, कैलास पर्वतावर निवांत बसले होते. मग पार्वतीने विचारलं की शिवा, हे गीतेच्या तत्वज्ञानाबद्दल मी खूप ऐकते, हे कसं आहे? कारण आता परंपरा आदिनाथापासून चालत आलेली ना. परंपरा कुठून चालत आली? आदिनाथापासून चालत आली. ज्ञानेश्वरीत वर्णनच केलंय, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, अशी परंपरा चालत आली. मग पार्वतीने विचारलं की प्रभू, हे गीता तत्व कसं आहे? आमचे म्हातार बाबा खुशीत होते. लक्षात ठेवा, दोघंही अनादी, शिवही अनादी, शक्ती अनादी.
एक रूपेन समरूपेन. आणि प्रश्न विचारला की गीता कशी आहे. जरा खुशीत होते ज्ञानोबाराय आणि लिखाण करायला. तेथ त्यावेळेला तेथ हरुमणे नेणिजे, ओव्या सुद्धा तशाच म्हणाव्या लागतात, तेव्हा त्याच्यातला गर्भित अर्थ म्हणता म्हणता प्रगट होतो. तेथ हरुमणे नेणिजे देवी, तेथ हरुमणे नेणिजे देवी. मला वाटोळ झालं त्याचं. खालास तो विलास सगळा संपून गेला. काय हो, भजी कशी झालीत? चांगली झालीत ना? आता काही चांगली झाली म्हणण्याची पद्धत आहे का? अहो मग सांगितलं नाही, वाईट झाली असते तर सांगितलं असतं. तेवढंच करा आयुष्यभर तुम्ही, दुसरं काही करू नका. बघा माझं बोलणं कळलं? काय हो भजी कशी झाली? अगं काय तुला सांगू, इतक्या वर्ष करतेस ना, पण आजच्यासारखी झालीच नाही. तीही खुश, तोही खुश. कळलं का? देवी काय गोड आहे ज्ञानोबाराय बघा. तेथ हरुमणे नेणिजे देवी, जैसे का स्वरूप तुझे. आता गीता तत्व कुठतं, हिचं स्वरूप कुठे? काय काही आहे का काही? म्हणजे दुसरे कोणी म्हटलं असतं तर त्याला नावं ठेवलं असतं. बायकोचं वर्णन करताय का गीतेचं तत्व सांगताय? पण शिव म्हटल्यानंतर काहीच बोलता येत नाही. देवी, मी पदर उघडून दाखवतो ना त्याच्यातला एक एक पापुत्रा. देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. सांग पाहू देवी, आपल्या लग्नाला किती वर्ष झाली? अहो किती वर्ष म्हणून काय सांगू, माझ्याही लक्षात नाही, तुमच्याही लक्षात नाही. पण खरं सांगू देवी, त्या दिवशी भावल्यावर जशी दिसलीस ना, त्याच्यापेक्षा रोज सुंदर सुंदर दिसतेस. त्या बघण्यामध्ये असं मला कधी वाटलं नाही की तुझ्याकडे पाहू नये. आणि पाहताने तुझ्यात नित्य नूतनपणा भेटला म्हणून मी पाहत होतो. काय कळलं देवी? जैसे का स्वरूप तुझे. हे देवी, जसं तुझं स्वरूप, इतक्या वर्ष मी तुला बघतोय, पण पार्वती मागच्या क्षणाची या क्षणाला तू वाटली नाहीस. प्रत्येक रूपातून, प्रत्येक चालण्यातून, प्रत्येक बोलण्यातून परावृत्ती पार्वती, ज्ञान कल्याण शिव. तुझं नित्य नूतन स्वरूप दिसलं. तसं पार्वती, जशी जशी गीता रोज वाचशील तसं ती गीता तुला नित्य नूतनपणाने भेटेल. कळलं का तुम्हाला? कशी मांडणी केली, कळलं का? हा विलास म्हणजे उत्तर द्यावं तर कसं द्यावं उत्तर? देताना कसंही देऊ नये. काय उगीच हातात कप देऊ नये. घेऊन पाहुणाला त्याच्या हातात, मग ते आपल्याला कळत नाही, कारण आपण कानाला धरलेला असतो. मग कानाकडून धरावा का त्याला कळत नाही, इकडे धरावा का तिकडे धरावा. पूर्वीच्या काळी ते कप बशा होत्या, त्या बऱ्या होत्या हो. आली ती बशी गेलीच आता, कारण बसून स्वयंपाक नाही म्हणून बशी नाही. सध्या बशी संपलेली आहे, फक्त कप राहिलेला आहे की ज्याला विचाराला कानाला धरून वागवता येतो. मी काहीतरी विनोदाने रूपक करत असतो. तुम्ही हे पूर्वीच्या काळची स्टँड बघितलीत का? एक कप बशांची. बशी अशी ठेवायची आणि कपाला खाली लोंबता ठेवायचा. बघितलंय ना? नाही का? म्हणजे ती अशी ठेवायची, तिला याला लोंबता. बरोबर आहे ना? बशी धरताना अशी धरायची, याला असा धरायचा कानाला. कशी बशी कशी धरता तुम्ही? याला कसा? कानाला. आणि पुन्हा कान तुटला तर ते फेकून. चला, म्हणून अवघड आहे ना गणित. जीवन असंच आहे. मोठा आनंद आहे, मोठं कौतुक आहे, विलास आहे हा. देवी
जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. असंच आहे हे बघा. इथे अमकं त्याज्य का तमकं नाही, शिवशक्तीचा हा विलासच आहे. इथे येणारच हे सगळं. विलास म्हटल्यानंतर हे सगळं येणार. वनात जाऊन बसल्यानंतर काही नाही, अहम ब्रह्मास्मी, संपलं सगळं. काय म्हटलं मी? अहम ब्रह्मास्मी म्हटलं आणि सगळं संपलं बरं का. पण जे ऐक्यातलं ब्रह्म होतं ते लीला करण्याकरता भेदरूपी जगताने प्रकट झालं. पण तो भेद भेदा करता नसून अभेद प्रतीती भोगण्याकरताच भेद आहे. द्वैत तसे चांगण अद्वैत ओळगे आपण, भेदू तव तव दूण भेदासी, जशा वय येतील तसं सांगितलं. ना तरी प्रकृती पुरुषाचेनी आकारे, स्वरूपेची असती साकारे, संचली असे स्वाकारे, स्फुरत रूप एक. सगळं स्फुरण इथून तिथून एकच आहे, एकच आहे. चला, काल पती पत्नीच्या मिलनातून एक बाळ जन्माला येतं, बरोबर आहे. आता ते बाळ, पती पत्नी दोन आहेत, पण बाळ हे दोघाचं ऐक्य रूपाचं स्फुरण आहे. स्फुरण एकच, स्फुरण आहे. म्हणून तिलाही ते माझं वाटतं, त्यालाही तो माझं वाटतं. आणि म्हणून दोघात भांडणं होतात, माझा का तुझा, तुझ्यावर प्रेम जास्ती का माझ्यावर प्रेम जास्ती. पहिल्यांदा शब्द त्यांनी आई म्हटला का बाबा म्हटला. ही रस्सिकेच खा, हा सुद्धा विलासच. पण दोघाचं स्फुरण, दोघाचं स्फुरण तसं हे विश्व हे कुणाचं आहे? ईश्वरी सत्तेचं. अहो स्वरूपची साकार असे, तेथे आलेची नाही आकार दशे, आकार असेची असे निराकार वस्तू. एक लक्षात घ्या, आता नीट लक्ष देऊन ऐका. आकार आणि निराकार, दुसरं काही आकाराला आलं तर आकाराला आलं म्हणावं, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही आकाराला आलं नाही, नामे निराकार. शिरतंय का डोक्यात? पुन्हा सांग. आता ते सगुण निर्गुण बाजूला ठेवा, दुसऱ्या पद्धतीने सांग. बघा, निराकार आकार, बरोबर आहे ना. आता तेच जर आहे तर निराकार काय? तेच आकाराला आल्या कारणाने निराकार आहे. दुसरं तिसरं काही झालं नाही, तेच आकारावर काय आलं? जे निराकार होतं तेच आकारावर आलं. मग निराकार जर आकारावर आलं तर ते निराकारच आहे. नाही समजलं? घ्या समजून, हळूहळू समजा. एवढं सगळं समजलं तर मग पुढे प्रवचन कोणापुढे करायचे? विषय सगळा संपून जाईल. अजून सांगू, निराळ काही आकाराला येत नाही, जे आकाराला येते तेच येतंय, नामे निराकार. दुसरं काही आकाराला येत नाही, नामे निराकार. नाही का? हे बघा, दुसरं जर काही आकाराला आलं तर आकाराला आलं, दुसरं जर काही आकारालाच येत नाही, तेच जर ते आहे तर आकाराला कुठे आलं? निराकार आहे. समजेल हळूहळू. ते आलेची नाही आकार जसे, आकार असेची असे निराकार वस्तू. आकारासहित ती वस्तू कशी आहे? निराकार आहे, निराकार आहे. दुसरं तिसरं काही झालेलं नाही. सुखेची सुखा ते भोगिता, वाऊगी भेदाची वार्ता, पर्या भेद करी तत्वाए कोणी न फुटे. सुखत सुखाला, सुख सुखाचा भोग घेत आहे, नाही का? आपण एखादी वस्तू खातो, आपण आपल्या आवडीचा त्याच्यातून भोग घेतो. आवडच आवडीचा भोग घेते. कोण कोणाचा भोग घेतो? आवडच आवडीचा भोग घेते. कैसी स्वसुखाची आळुकी, जे दोन्ही मिळो आणि एकी नेदीची कवतुकी एकपण फुटो. काय सांगावं? त्या स्वस्वरूपाची आळुकी, शिवशक्ती आणि निजानंद भोगण्याक इतकी हौस गोडी आहे की शिवशक्ती रूपाने दोन पणास आले तरी त्यांचे दोन पण मिळून एक पणच आहे, बरं का? हो, दोन होऊन आले आनंद भोगण्याकरता. आनंद भोगण्याकरता. कशा करता? आनंद भोगण्याकरता. काय झालं? हो, दोन दोन. हे सगळं
एक भूमिका तयार करून घ्या, म्हणजे हे सगळं तुम्ही म्हणाल एका दिवसात कळेल बिळेल, तसं नाही, ते इतकं सोपं नाही आहे. हे पुन्हा एकदा सांगतो, हे तसं माझ्या ऐकण्यातून तुम्हाला कळेल असं समजू नका, कारण कळणं आणि नकळणं जिथून ते प्रगट होतं तिथेच ते आहे. एक सांगू, महाराज म्हणाले, काय कुठली जागा आहे? देखीजे ना न देखीजे, ऐसी दशा देत निपदे, तेच माझं स्वरूप आहे. दिसणं आणि न दिसणं हे दोन्ही जिथून प्रगट होतं ते स्वरूप आहे. कळलं? मुद्दाम जरा विषयांतर थोडंसं सांगितलं. काय हे बघा, चला समजून सांग. तुम्ही काय म्हणला? हा कॅमेरा मला दिसला, बरोबर आहे? म्हणजे दिसतंय हेही दिसतंय, आणि ते तिथे कोण बसलंय ते दिसत नाही, म्हणजे दिसत नाही हेही दिसतंय. काय म्हणजे दिसतंय ते दिसतंय, दिसत नाही ते दिसत नाही का? अहो दिसत नाही हे दिसतंच आहे ना. दिसत नाही हे सुद्धा दिसतंयच ना. मग दिसणं आणि न दिसणं जिथून प्रगट होतं, आता दिसणं आणि न दिसणं हे दोन्ही त्याचाच खेळ आहे, हा त्याचाच खेळ आहे. तसं महाराज या ठिकाणी म्हणाले, कैसी स्वसुखाची आळुकी. ही स्वसुखाची आळुकी चालू आहे. काय आळुकी पुळुकी कळली की नाही? झोप झाल्यानंतर आणि ते आळुकी पिळुकी घेताना फोटो काढून ठेवा. सध्या कुठेही कॅमेरे उपलब्ध आहेत, कोणत्याही अवस्थेत केव्हाही कोणाचे फोटो पटकन काढता येतात. फटाफट माणसं फोटो काढत असतात. आलं का लक्षात? आमची तरुण पोरे यंदा वारीत होती, प्रत्येकाजवळ कॅमेरे, म्हणजे कोणाची टिंगल करताना, कोण आ करताना त्याचा असाच फोटो दाबलेला आहे. ते आ बघते काय आहे. माझं म्हणणं कळलं का? काय आळुकी पिळुकी. हे बघा, झोप आळुकी पिळुकी केव्हा येतात? छान झोप झालेली आहे, अगदी हात असे पिळुकी देत, हा अरे चहा झाला का नाही? तोंड तरी धुवा. तोंड तरी धुवा. हा स्वसुखाची. अगं नाही, आपलं विचारलं तुला, आता उठतोच आहे मी. कैसी स्वसुखाची आळुकी. मग समाधानाने झोप झाल्यानंतर जसं तो आळुकी पुळुकी देते, तसं हे जग म्हणजे प्रभूने स्वसुखाची लीला चालू आहे, आनंद भोगत आहे. चला किती दृष्टांत देऊ तुम्हाला, भरपूर देतो, त्याला काही तोटा नसतो दृष्टांताला. जेवायला बसलाय, फुरका मारला, वा, कोणीच जवळ नाही, वा म्हणून सांगायला बायको सुद्धा जवळ नाही, ती आतमध्ये गेलेली. क्या बात आहे. कोणाला सांगतोय? कोण ऐकतंय? ऐकायला कोणी नाही, पण त्याचाच तो आनंद भोगतोय. वा वा. आणि नुसतं तसं नाही, तुम्हाला कळलं का? आता एवढा फुरका मारून पुन्हा असं करतोय, हे काय भानगड आहे? आळुकी कळली का तुम्हाला? हा नाही नाही, म्हणजे काय आता एवढं वाटीभर भाजी खाल्ली तरी पुन्हा नाही हो म्हणले, तुम्हाला कळत नाही ते. वा, स्वसुखाची आळुकी, स्वसुखाची आळुकी. काय तुम्हाला सांगू, माऊलींचा अमृतानुभव. फक्त त्याच्यात निमंजन करता आलं पाहिजे. सुंदर पाणी जरी असलं तरी पोहता यायला पाहिजे, आणि पोहण्याचा अट्ठास करून जमत नाही. असं पोहता आलं पाहिजे की हात तर हलवायचे नाही, पाय तर हलवायचे नाही, पण बुडायचं तर नाही. असेही पट्टीचे पोहणारे असतात. हो, अशी मांडी घालायची ना असा बसतो तो. मी म्हटलं, तुम्ही काही पाय हलवत नाही ना हात हलवत नाही, बुडत कसे नाही? ते म्हणली, गेली 50 वर्ष पोहतोय. पाणी मला बुडवणार नाही, त्याला माहिती आहे.
आता हातपाय हलवायची गरज नाही. तसं अमृत अनुभवामध्ये फक्त अनुभव घ्यायचा असतो. हातपाय हलवायचे नाही. ते साधनान तीर्थयात्रान ते धुवान ते अमकं करते भानगड काहीही नाही. स्वसुखाची आळुकी, स्वसुखाची आळुकी, जे दोन्ही पणे मिळून एकी, निदितीची कौतुकी एकपण फुटो. काय ते कौतुकाने एक लक्षात ठेवा, जरी स्वसुखाची आळुकी पिळुकी चालू असली, दोन जरी चालू असलं तरी त्या मूळच्या एकपणाला कुठेही बाध येत नाही. मूळच्या एकपणाला कुठेही बाध येत नाही. व्यवहार सांगू का? वाद करावा पण भांडण करू नये, आणि तुटे तोपर्यंत वाढवू नये. कळलं? तसे इथे काय सांगतायत? स्वसुखाची आणि एकपण न तुटून देता दोनपण आहे. एकपणाला बाध न येता त्यातला तो आनंद भोगत आहेत. वाचारंभणत्वे करुणी उमटते एकची द्युताभान, तरी स्वरूपी भेद जाण सर्वथा नाही. अहो आपुली जी सुखरूपता जेणे भासतसे सदयता, तरी द्वैत्वे तरी सुखता न सांडिती कधी. का जे स्वसुखाचे आळुकेपण म्हणून सुखासी न सांडी जाण, यालाही उमटलाही द्वैतभान एकपण न फुटे. कुठच्याही अवस्था. आता जगत भासेची जाण न गड्यायसे दोघले पण. जगत हा भास नाही, दिसलं जरी तरी तो माझीच लीला आहे. जगत म्हणजे भेद झालेला नाही म्हणून ते मिथ्या नाही. आलं का लक्षात? म्हणून ते अपूर्ण नाही. कसा पहा जगत रूपामणी साठवून माते, जग परवते सारावे मग माते घ्यावे, तैसे नवे आघवे सकटची मी पुंडलिका वरदे. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, एक मिनिट. 23 तारखेला जे जायचंय माणसं